नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी रिचा माझ्यासोबत आहे सध्या. रिचा, निमित्त काय आहे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल का तू आम्हाला पुन्हा भेटायला आली आहेस? सो ऑल द बेस्ट ओरिजिनल हे नाटक तुमच्यासमोर परत येतं आहे आणि त्यात मी मोहिनी ही भूमिका स्वीकारली आहे आणि साकारती आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल. खूप मोठं आणि खूप गाजलेलं नाटक आहे, ज्याचे खूप खूप 5,000हून जास्त प्रयोग झाले होते आणि खूप वर्षांनंतर ते आता परत येतं आहे. सगळे नवीन कलाकार आहेत, म्हणजे सगळे सिनियर कलाकार आहेत, पण एका नव्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे सेम ओरिजिनल नाटक. ऑल द बेस्ट. क्या बात आहे. जसं तू स्वतः म्हणालीस की सगळे सिनियर कलाकार आहे आणि खूप 5,000 प्रयोग झाले. जेव्हा आपण म्हणतो की एखादी कलाकृती एवढी गाजली, एवढी लोकांपर्यंत पोहोचली आहे, कुठेतरी जबाबदारी होती, दडपण होतं, कसं होतं एकंदरीत वातावरण? आहेच, जबाबदारी आहे. दडपण असं नाही म्हणता येणार. का सांगू? कारण देवेंद्र पेम सरांनी यांनी आमची ही पूर्ण प्रोसेस इतकी इझी आणि इतकी सोपी करून ठेवली. का? कारण त्यांनी आम्हाला ती क्रिएटिव्ह लिबर्टी दिली आहे, फ्रीडम दिलं आहे की तुम्हाला तुमच्या वेनी गोष्ट पोचवायची ती तशी पोचवा. अजिबात मी सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही इतकंच चालावं किंवा त्यांनी जे केलं आहे ते करावं. कुठेच तसा कंपॅरिझन नाही. त्यांनी त्यांच्या वेनी केलं आहे, त्यांच्या पद्धतीने ते व्यवस्थित पोचवलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ऑडियन्सपर्यंत, कारण येणारा ऑडियन्स प्रत्येक वेळेला मोस्टली नवीन असतो आणि यंग जनरेशन आहे, तर त्या यंग जनरेशनपर्यंत कसं पोचवावं आणि तुमचं सादरीकरण कसं पोचवावं, किती कन्व्हिक्शननी पोचवावं हे तुमच्यावर आहे. सो त्या बाबतीत मला असं खूप वाटतं की कधीच असं नाही झालं की अरे मग मी आता हे करू का, मग हे कसं करणार, हे मला जमेल का, हे त्यांच्यासारखं किंवा कोणासारखं नाही. तू कसं करशील ते तसं कर, पण छान कर आणि व्यवस्थित ते इमोशन पोचू दे, हे कायम होतं. म्हणजे पूर्ण लिबर्टी दिली तुम्हाला, इथं म्हणायला हरकत नाही. करेक्ट, व्हेरी ट्रू. इथे मनमीत आहे आणि मयुरेश आहे. जेव्हा दोघं एकत्र येतात ना तेव्हा धमाल असते. मग ऑफस्क्रीन पण तसंच आहे का? तुला त्रास दिलाय, छळलाय, असं काही झालंय का? छळलं नाही आहे, पण मजा खूप करतात आम्ही सगळेच. रादर विकास पाटील आहे, मी आहे, मयुरेश, मनमीत, सगळेच आम्ही खूप धमाल करतो. कारण कॉमेडी नाटक आहे, तर असं सिरियस नाही आहे. हां, कामाबाबतीत सिरियस आहोत, जेव्हा काम करायचं आहे तेव्हा सिरियसली करायचं आहे, पण ओव्हरऑल कॉमेडी असल्यामुळे कुठेतरी तो फन एलिमेंट कायम राहतो. इम्प्रोव्हायझेशन्स किंवा तो टायमिंग किंवा मजा, तर जर आम्ही एन्जॉय केलं तर समोरचा ऑडियन्स पण एन्जॉय करेल. सो ती एन्जॉयमेंट कायम असते, मजा मस्ती कायम असते. कुठेतरी काहीतरी सीन चालू असतात तेव्हा एखादा जोक उत्स्फूर्त येतो, जो छान पण वाटून जातो आणि तो स्क्रिप्टमध्ये येऊन पण जातो कधी कधी. सो इट इज नाईस आणि ह्यांच्यासोबत काम करताना फार मजा येते. खूपच रादर धमाल आहे. ही भूमिका एकंदरीत तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? म्हणजे कसं तुझं कास्टिंग झालं आणि या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, निवड तुझी? ॲक्च्युली सगळं खूप अनएक्सपेक्टेड होतं. कारण खरं सांगू तर मला नाटक वाटतच होतं की कायम एक नाटक तरी करावं, पण ते कधी संधी मिळाली नाही तशी. कारण एक फिल्म झालं, एक सिरियल झाली आणि त्यात होते मी. पण मग एक 1.5-2 महिन्याखाली मला सारखं वाटत होतं की अरे एक नाटक करावं. सारखं मग मी जाऊन वेगवेगळे नाटक बघून यायचे, नुसतं बघून येत होते की बघू कसं वाटतं, काय वाटतं. पण अचानक मला देवेंद्र पेम सरांकडून कॉल आला की तू असं आहे, ऑल द बेस्ट ओरिजिनल हे परत येतं आहे, मोहिनी ही प्रमुख भूमिका तू करशील का, साकारशील का? आणि मला असं झालं अरे बापरे, हा कॉल मला आहे. म्हणजे नाटकाचं मला ॲज सच बॅकग्राऊंड नाही आहे, पण हे करायच्या आधी मला असं झालं की माहीत नाही माझं होईल की नाही, पण ठीक आहे आपण ऑडिशन देऊ, सरांकडून खूप काही शिकायला मिळेल. ह्या मेंटल स्टेटमध्येच मी गेले की नाही मला शिकायला मिळणार आहे. आणि शिकता एवढी धमाल आली, एवढी मजा वाटत होती की आय वॉज लाईक की चला आज माझं आय एम लाईक कम्प्लीट टुडे. असे छान वाटते, कंटेंट फील होतं आहे. घरी जायच्या आधी सर म्हणतात की मला असं वाटतं की तू आजच आम्हाला जॉईन व्हावं. मी अशी झाली अरे बापरे, खरंच लाईक सिरियसली. सो हां, खूप छान वाटलं हे जेव्हा मला मोहिनी करायची संधी मिळाली. खूप खूप छान वाटलं. म्हणजे घरच्यांचे एकंदरीत काय असे फीडबॅक होते की अरे यार तू ऑल द बेस्ट करतेस, तू आहेस नाटकात, काय होतं घरी? आहे डेफिनेटली ऑल द बेस्ट. इतकं गाजलेलं नाटक आहे, तर जेव्हा ज्यांना कोणाला मी सांगितलं की मी ऑल द बेस्ट नाटकातून तुम्हाला परत एकदा दिसणार आहे, तर सगळे असे झाले ओ माय गॉड, ऑल द बेस्ट, एवढ्या मोठ्या नाटकात, ते पण पहिलं नाटक असून तू एवढ्या छान आणि प्रमुख भूमिकेत आहेस. तर सगळ्यांना खूप छान वाटलं, अभिमान वाटला. आणि येस, डेफिनेटली सगळ्यांचे सपोर्ट आहे आणि शुभेच्छा तर आहेच. क्या बात आहे. सो रिहर्सलचा एखादा किस्सा जो तुला जसं काही असं वेगळाच जो मजेशीर आहे आणि तो आपल्या प्रेक्षकांसोबत तुला शेअर करावा असं वाटतं, असं काही आहे का? असं लगेच सुचेल असा, किंवा तुझी केलेली काहीतरी गंमत जम्मत असं काही आहे का? विकास किंवा तिघांनी? खरं सांगू तसं स्पेसिफिक आत्ता काही असं आठवणार नाही, पण का आठवणार नाही, कारण दररोज काही ना काहीतरी घडतच असतं. कारण एक
दररोज एखादा काही ना काहीतरी किस्सा घडतो. मग आता फायनली प्रयोग होणार आहे. हो. सो पोटात एक गोळा आला असेल ना खूप मोठा. हो, नाही, प्रयोग आलाय, जवळ आलाय, त्याचा गोळा आहे, पण तो चांगल्या अर्थाने. एक्साइटमेंट जास्त वाटते की अरे वा, चला फायनली कधी प्रयोग लागतोय, कधी लोकांपर्यंत पोचता येईल आणि कधी त्यांचा प्रतिसाद मिळेल, कळेल की कसं वाटतंय, काय वाटतंय. सो या, आय एम जस्ट वेटिंग की कधी 2 तारीख येते आणि कधी पहिला प्रयोग लागतो आणि आम्हाला सादरीकरण करायला मिळतं. प्रेक्षकांना नाटकाविषयी आव्हान. सुंदर नाटक आहे. पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं झालं की दिस इज अमेझिंग. लाईक हे खूप वेगळं आहे, सरांचं विजन खूप वेगळं आहे, स्टोरी सुंदर आहे, कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे, मॉरल आहे ह्याच्यात, कॉमेडी आहे, म्हणजे हसून हसून इट इज ऑल अबाउट लाफ्टर. सो तुम्हाला खूप मजा येईल. ज्यांनी पाहिलं नाही आहे ते तर प्लीज नक्की येऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ज्यांनी पाहिलं आहे ते तुम्ही परत या, रिलीव्ह करा हे नाटक. 2 तारखेला येतो आहे. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येऊन नक्की पहा आणि आम्हाला प्रतिसाद द्या. खूप खूप धन्यवाद आणि तुला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.